मोक्ष मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद्गुणलब्धये। अंतिम शासनायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। प्रकरण आमचं सुरू आहे मुनींच्या मूलगुणांचं। 36 प्रकारे मुनींचे मूलगुण कोणते सांगितलेले आहे। त्याच्यामध्ये 12 प्रकारचं तप, 10 प्रकारचं धर्म, नंतर 6 प्रकारचे आवश्यक, 5 आचार आणि 3 कुप्ती। 10, 12, 10, 6, 5 आणि 3 या क्रमाने अशा प्रकारे 36 मूल गुण आचार्य परमेश्वरींचे सांगितलेले आहे। त्यामध्ये आम्ही उत्तम आर्जव, मनाची रुजुता, मन वचन कायेची सरलता म्हणजे उत्तम आर्जव धर्म आहे। कपट न करणं हे आर्जव धर्म आहे। मान देखील, माया देखील 4 प्रकारची असते। अनंतानुबंधी माया, अप्रत्याख्यानावरण माया, प्रत्याख्यानावरण माया आणि संज्वलन माया। प्रत्येक मायेला किंवा प्रत्येक प्रकारच्या क्रोधाला त्या ठिकाणी विशिष्ट पद्धतीने गोमटसार मध्ये सांगितलेलं आहे। जसं आता आपण अनंतानुबंधीची माया बघतोय, माया बघतो तर त्यासाठी गोमटसार मध्ये दृष्टांत दिलेला आहे। वेणुमूलाप्रमाणे तीव्र जटिल माया आहे। तर वेणुमूल म्हणजे बासाचं मूळ असतं, ते जसं जमिनीमध्ये टेढं मेढं खूप त्यांना अशा फिरवून फिरवून ते मूळ वाढत असतात, त्याप्रमाणे ज्याच्या अंतरंगात माया अशी जटिल आहे, ज्याला आम्हाला समजू शकत नाही, असा दृष्टांत मायेसाठी दिलेला आहे। वेणुमूलाप्रमाणे जटिल। अप्रत्याख्यानावरणाची माया कशी असते तर प्रत्याख्यानावरण माया सांगितली मेंढ्याच्या शिंगाप्रमाणे। त्याला जसे 3-4च पाटे असतात, मेंढ्याच्या शिंगाला 3-4च असे वर आलेले उंचवटे, त्याप्रमाणे ही अप्रत्याख्यानावरण माया त्याप्रमाणे सांगितली। नंतर प्रत्याख्यानावरण माया सांगितली गोमूत्राप्रमाणे अल्पवक्र। जशी एखादी जोन असं वक्रता असते तिथे त्याप्रमाणे प्रत्याख्यानाची माया सांगितली। आणि संज्वलनची माया सांगितली खुरपाप्रमाणे। खुरप म्हणजे सराटा। हॅलो हॅलो, काही विचारायचं आहे? नाही ठीक आहे। हा, तर संज्वलनची माया आहे खुरप्याप्रमाणे, सराट्याप्रमाणे। तर अशा तऱ्हेने गोमटसार मध्ये हे दृष्टांत मायेसाठी दिलेले आहे। प्रत्येकाला एक एक दृष्टांत दिलेला आहे। अनंतानुबंधी क्रोध, प्रत्याख्यान क्रोध, प्रत्याख्यानावरण क्रोध आणि संज्वलन क्रोध। तर मायेसाठी असा दृष्टांत दिलेला आहे। 4 प्रकारच्या माया सांगितलेल्या आहे। आणि मुनींच्या जीवनामध्ये, आता मुनींचे मूलगुण पाहतोय आम्ही, मुनींच्या जीवनामध्ये वक्रता नाहीच, मनाचा सरळपणा आहे, पारदर्शीपणा आहे। त्यामुळे मुनींचं मन कुणालाही वाचता येऊ शकतं। म्हणून आम्ही अष्टक देताना अष्टकामध्ये म्हणतो मुनी मन सम उज्ज्वल नीर। मुनींच्या मनासारखं, मुनींचं मन जसं कुटील नाहीये, वक्र नाहीये, सरळ आहे, त्याप्रमाणे आम्ही स्वच्छ असं जल घेतलेलं आहे। मुनी मन सम उज्ज्वल नीर हे जसं आम्ही म्हणतो, तर ही त्यामध्ये भावना आहे की त्यांचं मन हे अत्यंत सरळ आहे। मनामध्ये एक, वचनात दुसरं आणि क्रियेमध्ये तिसरं अशा प्रकारची कुटिलता त्यांच्या अंतरंगामध्ये नाही। हा आहे तिसरा उत्तम आर्जव त्यांचा धर्म। नंतर उत्तम सत्य धर्म। उत्तम सत्य, खरं बोलायचं, गोड बोलायचं आणि कमीत कमी शब्दामध्ये सांगायचं। हित, मित आणि प्रिय असं वचन सांगितलेलं आहे। सत्य हे देखील अनेक प्रकारचं आहे। सत्य वाणीचं सत्य आहे, नंतर मनाचं सत्य आहे आणि कायेचं देखील सत्य असतं। आम्हाला वाणीचं सत्य तर कळतं, पण मन जेव्हा सत्य रूप आहे तेव्हा वाणीमध्ये देखील सत्य अवतरित होतं। हे मनाचं आणि वचनाचं सत्य झालंय।
आणि कायेची चेष्टा देखील अशाच प्रकारची असते आणि ते कायेचं सत्य म्हटलं जातं. कधी कधी आमच्या शारीरिक हालचालीवरून सत्य आहे की असत्य आहे हे कळू शकतं. जसं आम्ही एखाद्याला म्हणतो आहे सांकेतिक भाषेमध्ये, त्याला सांगतोय की तू खूप चांगलं काही केलंय आणि त्याच्या मागे आमचं काहीतरी एक कुटिलता दडलेली आहे, त्यावेळेला आमचं कायेची भाषा ही वेगळीच काहीतरी बोलून जाते आणि वचन आमचं वेगळ्या तऱ्हेचं असतं. तर आम्ही त्यावेळेला सत्य पालन करत नाही. आमच्या मनामध्ये कायेची सत्यता तिथे अभिप्रेत झालेली नाही, हे लक्षात घ्यायचंय. सत्य 10 प्रकारचं सत्य आगमामध्ये सांगितलेलं आहे. माहिती आहे काही 1-2 प्रकार, आणि हा भाग म्हणजे बरेच आधी घेतलेला आहे. पहिलं आहे जनपद सत्य. जनपद म्हणजे ज्या देशामध्ये जो शब्द ज्यासाठी प्रचलित आहे त्याला त्या देशामध्ये तशा प्रकारचं म्हणणं, याला म्हटलेलं आहे जनपद सत्य किंवा देशसत्य. त्या देशात तो सत्य शब्द आहे. जसं आम्हाला तांदूळ हवे आहे तर भारतात असताना आम्ही त्याला तांदूळ म्हणणार आहे, किंवा एखादी प्रचलित जी वाणी आहे त्या वाणीच्या माध्यमातून, किंवा आम्ही एक आणखी सांगू शकतो, आम्ही राजस्थान मधून आलेलो आहोत. राजस्थान मध्ये संध्याकाळच्या जेवणाला एक विशिष्ट शब्द होता, आठवते कोणाला? याळू. 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 हा, याळू हा शब्द होता. मग आता राजस्थान मध्ये याळू झाली का तुझी, हे सर्रास विचारत होते. ते त्यावेळेला जनपद सत्य होतं की नाही. याळू म्हटलं की संध्याकाळचं जेवण समजायचंय. पिढा म्हटलं की जिंतूरकडे प्रचलित भाषा आहे, पिढा घे. पिढा म्हणजे आज भारतीतही नाही वाटतंय, पाठ. पाठ. पाठला पाठ आहे ना, बसायचा पाठ, त्याला पिढ म्हटल्या जाते. म्हणजे अशा तऱ्हेने ती त्या देशामध्ये जी भाषा प्रचलित आहे त्या भाषेमध्ये म्हणणं हे जनपद सत्य आहे. आता दुसरं आहे संमती सत्य, की अनेक लोकांच्या संमतीने एखादा शब्द आम्ही रूढ केला आणि त्या शब्दाला आम्ही सत्य आहे म्हणून स्वीकारलं, तो आहे संमती शब्द सत्य. जसं संमती सत्य म्हणजे 10 जणांनी मिळून ठरवलं की एखाद्या वस्तूला पहिल्यांदा आम्हाला माहिती नव्हतं त्याचं नाव, आणि 10 लोक एकत्रित आले आणि हा असा पदार्थ असेल तर याला आपण हे म्हणू, हे ठरवलं त्यांनी. जसं टरबुजाला टरबूज म्हणू, खरबुजाला खरबूज म्हणू. अनेक लोकांच्या संमतीने तो शब्द रूढ झालेला आहे, प्रचलित झालेला आहे, त्याला संमती सत्य म्हणायचं. दुसरं आहे निक्षेप सत्य किंवा स्थापना सत्य. निक्षेप सत्यामध्ये किंवा स्थापना सत्यामध्ये एखाद्या ठिकाणी आम्ही त्या वस्तूची तदाकार किंवा अतदाकार स्थापना करतो आणि हे तेच आहे असं म्हणतो, त्याला म्हणतात स्थापना सत्य किंवा निक्षेप सत्य. जशी जयपूरवरून आम्ही एखादी मूर्ती आणली, मूर्ती तदाकार आहे, भगवंतासारखी आहे, ती जोपर्यंत आम्ही आणली तोपर्यंत आम्ही तिच्यामध्ये स्थापना केलेली नाही, ती साधी दगडाची प्रतिमा आहे. पण जसं आम्ही त्याच्यावर मंत्रोच्चार करतो, त्याच्यावर सूरी मंत्र आदी देतो, पंचप्रतिष्ठा करतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये आम्ही तीर्थंकराची स्थापना केलेली आहे आणि ते झालं स्थापना सत्य. मग त्या जर प्रतिमेला पाय लागला किंवा पाठ फिरवली तरी देखील तिचा अविनय होतो आणि हे आम्हाला मान्य आहे. आहे ती पूर्वीचीच प्रतिमा, पण त्याच्यामध्ये स्थापना केल्याबरोबर पूज्यता अपूज्यतेचा भाव आला, हा स्थापना सत्य झाला किंवा निक्षेप सत्य त्याला म्हटलं जातं. कारण त्या ठिकाणी निक्षेप केला, आम्ही स्थापना केलेली आहे. नंतरचं चौथं सत्य आहे नामसत्य. नामसत्यामध्ये कोणत्याही तऱ्हेचे त्याचे जाती गुणधर्म किंवा क्रिया काहीही न पाहता केवळ लोकव्यवहार चालावा म्हणून त्या वस्तूचं किंवा व्यक्तीचं नाव ठेवलं, हे झालं नामसत्य. नंतर रूपसत्य. रूपसत्यामध्ये वास्तविकतः पुद्गलामध्ये 4ही गुणधर्म असताना एका गुणधर्माच्या प्रधानतेने कथन करणं, हे रूपसत्य झालं. पुद्गल आहे, पुद्गलामध्ये 4ही प्रकारचे गुणधर्म असणार आहे.
म्हणजे स्पर्श रस गंध वर्ण असणार आहे, तरी देखील एका धर्माला प्रधानता देऊन जे आम्ही कथन करतो, जसं आता आंब्याचं सीझन सुरू आहे, हा आंबा गोड आहे. काय केलं? आंब्यामध्ये स्पर्श रस गंध वर्ण चारही गुणधर्म असताना रस गुणाला मुख्यता दिली आणि बाकीच्या गुणधर्मांना गौण करून आंबा गोड आहे असं म्हटलं. हे झालं रूप सत्य. किंवा कावळा काळ्या वर्णाचा आहे हे पाहून कावळ्याला काळो म्हणणं, हे रूप सत्य आहे. नंतर प्रतीती सत्य. प्रतीती सत्यामध्ये 2-4 वस्तू एकत्रित आहे आणि त्याच्यामधल्या लहान मोठ्या आहे, हिनाधिक आहे आणि एकाच्या अपेक्षेने दुसरी वस्तू तशा प्रकारची म्हणणं. 4 समान रेषा नाही आहे, असमान रेषा आहे. एक सगळ्यात छोटी आहे आणि एक सगळ्यात मोठी आहे. मधल्या 2 रेषा या त्याच्या तुलनेत आहे. तर पहिली अगदी छोटी रेषा आहे, तिच्या तुलनेने दुसरी रेषा आम्ही मोठी म्हणतो. पण तीच रेषा तिसरी जी तिच्यापेक्षा मोठी रेषा आहे तिच्यामध्ये लहान होते. तर या सत्याला प्रतीती सत्य असं म्हटलं जातं, लहान मोठ्या अपेक्षेने. व्यवहारामधलं उदाहरण पाहायचं असेल तर आम्ही फणस हे फळ जे आहे हे मोठं फळ आहे म्हणतो आणि आम्ही नारळ लहान म्हणतो. आणि नारळापेक्षाही चिकू असेल तर आम्ही चिकूला आणखी लहान म्हणतो. मग नारळ लहान आहे की मोठा आहे? तर नारळ फणसाच्या अपेक्षेने लहान पण आहे आणि चिकूच्या अपेक्षेने मोठं आहे. हे देखील प्रतीती सत्य, प्रतीतीने सत्य आलं, त्याला प्रतीती सत्य म्हणायचं. एक आहे संभावना सत्य. संभावनेमध्ये त्याची शक्यता किती आहे, त्याच्या कपॅसिटी किती आहे याच्यावरून त्याची शक्ती ओळखून तशा प्रकारचं कथन करणं. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती पट्टीची पोहणारी आहे, ती जर 5 किलोमीटर अंतर पोहून जाऊ शकते तर अशा व्यक्तीची 4 किलोमीटर जाण्याची संभावना ऑलरेडी तिच्यामध्ये आहे आणि म्हणून ती न पोहता देखील तिला तशा प्रकारच्या संभावना पाहून तिला तशा प्रकारचं मानणं आणि म्हणणं, हे संभावना सत्य आहे. जसे एखाद्याची पाठ करण्याची कपॅसिटी खूप आहे, जर तो एका दिवसामध्ये 15 श्लोक पाठ करू शकतो ही त्याची कपॅसिटी आहे. मग त्याला एखाद्याने काम दिलं की तुला आज 5 श्लोक पाठ करायचे आणि ही त्याची संभावना त्या समोरच्या व्यक्तीला ज्ञात आहे, हे झालं संभावना सत्य. उपमा सत्य. उपमा सत्यामध्ये एका वस्तूची तुलना दुसऱ्या वस्तूशी करून त्याच्यामध्ये सादृश्यता पाहून त्याला तशा प्रकारचं म्हटल्या जातं. संस्कृत मध्ये एक सुभाषित आलेला आहे की उपमा कालिदासस्य. उपमा कोणी द्यावी? तर कालिदासांनी उपमा द्यावी. म्हणजे कालिदास हा उपमा देण्यात अत्यंत प्रसिद्ध असा कवी होता. मग उपमेनी ज्याला म्हटलेलं आहे त्याला आम्ही उपमा सत्य म्हणू शकतो. जसं एखाद्या मुलीचा चेहरा अतिशय सुंदर आहे हे पाहून तिला चंद्रमुखी असं म्हणणं, किंवा एखादीचे डोळे अतिशय सुंदर आहे म्हणून तिला मीना, मत्स्य असं म्हणणं. तर ही जी काही आम्ही तुलना केलेली आहे ही झाली उपमा सत्य. व्यवहार सत्य. वर्तमानामध्ये जो परिणाम तसा नाही पण तो अतीत किंवा अनागत तसा आहे असं समजून व्यवहार करणं, हे झालं व्यवहार सत्य. म्हणजे ही सत्य पद्धती नैगम नयाच्या अनुसार सांगितली जाते. की एखाद्या वेळेला आम्ही सगळ्या काही क्रिया करत आहोत, कुणी विचारलं काय करते आहे, स्वयंपाक म्हणजे गॅस पेटवला पण नाही आहे पण तरी आम्ही सांगतो स्वयंपाक करत आहे. का? कारण आमच्या क्रिया डाळ तांदूळ एकत्रित करण्याच्या, भाजी धुण्याच्या क्रिया सुरू झालेल्या आहे. या क्रियांना पाहून आम्ही स्वयंपाक करत आहोत हे म्हणणं, हे व्यवहार सत्य आहे. आणि भाव सत्य की ज्या वचनांनी अहिंसादी
भावांचं पालन होतं ते भाव सत्य आहे. किंवा आगमादी विधी निषेधपूर्वक आगम प्रामाण्य मानून कथन करणे हे भाव सत्य आहे. आगमामध्ये ज्या हिंसादी क्रिया सांगितलेल्या आहे त्याला ह्या वाईट क्रिया आहे याचा त्याग करायला पाहिजे. विधी आणि निषेध. विधीनी मला पुण्यक्रिया करायला पाहिजे. देवपूजा, गुरुपासती या षटक्रिया श्रावकांच्या जीवनात करायच्या आहे आणि 5 पापांपासून निवृत्त व्हायचं आहे असं जे आमचं सत्कथन आहे हे भाव सत्य म्हटल्या जातं. अशा तऱ्हेने हे 10 प्रकारचे सत्य आगमामध्ये आलेले आहे आणि या सत्यांचं पालन करणं हा झाला आमचा सत्य असा धर्म. आणि सत्य धर्म जेव्हा साधू जीवनामध्ये पाळल्या जातो त्यावेळेला त्यांच्यावर आणखी मर्यादा येतात. कदाचित ते साधूंशी संभाषण करतील, असाधूंशी ते म्हणजे ज्या वेळेला उच्च दर्जाचे साधू होते त्यांना म्हणत होते जिनकल्पी मुनी. जिनकल्पी म्हणजे जिनेंद्रासारखं ज्यांचं आचरण आहे असे जे मुनी होते ते बाकीच्या लोकांशी संभाषण करणं देखील पसंत करत नव्हते. त्यांना असं वाटत होतं की संभाषण करण्यामध्ये आमच्या वेळेचा अपव्यय होतो आणि म्हणून ते बोलणं देखील टाळत होते. तर त्यांचं ते वाणीचं मौन हे देखील सत्य मौन म्हटल्या जात होतं. तर असं हे सत्य धर्म या ठिकाणी मुनींच्या जीवनामध्ये सांगितलेलं आहे. नंतर उत्तम शौच धर्म. शौच याचा अर्थ आहे सुचिता. सुचिता याचा अर्थ आहे पवित्रता. जिथे मन पवित्र आहे आणि मन पवित्र कधी होईल जितका कमीत कमी व्याप राहील तितकं मन पवित्र राहील. व्याप तेवढा संताप. जेवढ्या आम्ही आमच्या गरजा कमीत कमी करू तेवढं आमचं मन परिष्कृत होत जाणार आहे. जर जास्त आमच्या गरजा असतील तर आम्हाला लक्ष पण खूप पुरवावं लागतं आणि म्हणून आम्ही शौच धर्म योग्य रीतीने पाळू शकत नाही. मुनींच्या जीवनात त्यांच्या गरजा त्यांनी अत्यंत कमी केलेल्या आहे. म्हणजे बाह्य गरज तर त्यांची राहिलीच नाही परिग्रहाविषयीची, पण शारीरिक गरज देखील त्यांची अत्यंत कमी केलेली आहे. पोट भरण्यासाठी आवश्यक असलेलं सरस किंवा निरस, पूर्ण किंवा अपूर्ण म्हणजे भरपेट किंवा उनोदर अशा प्रकारचा रसपरित्याग पूर्वक आहार ते ज्या वेळेला घेतात त्यावेळेला आपोआपच त्यांच्या गरजांची त्यांच्या गरजा ह्या कमीत कमी होतात आणि शौच धर्म त्यांच्या जीवनामध्ये पाळल्या जातो. नंतरचा धर्म आहे उत्तम संयम धर्म. उत्तम संयम. संयम किती तऱ्हेचा आहे? संयम धर्म किती तऱ्हेचा संयम आहे? हॅलो, 2 प्रकारचा. कोणता? इंद्रिय संयम आणि प्राणी संयम. इंद्रिय संयम आणि प्राणी संयम. इंद्रिय संयम कशाला म्हणायचं? इंद्रियावर विजय मिळविणे. 5 इंद्रिय त्याच्यावर आणि विजय. मन. 5 इंद्रिय आणि मन यांच्यावर नियंत्रण असणं हे झालं इंद्रिय संयम. आणि प्राणी संयम 6 प्रकारचा. 5 स्थावर आणि 1 तरस कैक जीवांचा. हिंसा न करणे. पुढे काय? हिंसा न करणे 5 किंवा 5 सावरकाईक आणि 1 जीवाची षटकाईक हिंसा करणे. हिंसा न करणे याला म्हणायचं संयम. आणि होत असेल तो भाव झाला असंयम. म्हणून या ठिकाणी सांगितलं की उत्तम संवहनाचं उत्तम संयम पालन करणं. संयम, सम म्हणजे समीचीन रीतीने, यम यांनी नियम, समीचीन रीतीने नियमांचं पालन करणं. म्हणजे 5 स्थावरकाईक आणि 1 रसकाईक अशा प्रकारच्या 6 प्रकारच्या जीव रक्षणाचा भाव मनात असणं
आणि 5 इंद्रिये आणि मन नियंत्रित असणं, नियमित असणं याला संयम म्हटल्या जातो. असा 12 प्रकारचा संयम आगमामध्ये कथित केलेला आहे. नंतर उत्तम तपधर्म. उत्तम तपाबद्दल आपण खूप सारं बोललेलं आहे, त्यामुळे आता उत्तम तपाबद्दल मी इथे बोलत नाही. 12 प्रकारचं तप पाहिलं आणि सगळ्यांचं विस्तृत वर्णन पाहिलं. उत्तम त्याग धर्म. त्यागामध्ये आमच्या जीवनामध्ये माझं जे आहे त्याला सोडणं. विधी द्रव्य दातृ पात्र विशेषात तद्विशेष. आणि त्या त्यागामध्ये विधी द्रव्य दातृ पात्र यामुळे विशेषता येते. कोणत्या विधीनी आम्ही देतो आहे, दाता आमचा समोरचा कसा आहे, आम्ही द्रव्य कोणतं वापरतो आहे, क्षेत्र कोणतं आहे, या सगळ्या गोष्टी दानामध्ये अत्यंत महत्वाच्या आहे. 4 प्रकारचा म्हणजे दानाचा 4 प्रकारचे दान 4 प्रकारच्या संघांना देणं. 4 प्रकारचं दानामध्ये कोणतं दान येणार आहे? आहारदान, औषधदान, ज्ञानदान आणि अभयदान. शेवटचं अभयदान. 4 प्रकारचं दान आणि 4 प्रकारच्या संघांना. 4 प्रकारचा संघ मुनी आरिका श्रावक श्राविका. मुनी आर्जिका श्रावक आणि श्राविका हा एक. आणि मुनींचा चतुर्विध संघ तो कोणता? यती ऋषी, मुनी, यती अनागार, साधू आणि अनागार. अशा प्रकारच्या 4 प्रकारच्या संघांना चतुर्विध दान देणं. त्याच्यामध्ये विधी कोणती आहे, कोणत्या पद्धतीने, दात्यामध्ये कोणते गुण पाहिजे, नंतर घेणारा कसा आहे, उत्तम पात्र कोणतं आहे. सगळ्यात उत्तम पात्र आहारदानासाठी कुणाचं सांगितल्या गेलेलं आहे. सगळ्यात उत्तम पात्र आहारदानासाठी कोणतं म्हटल्या जाईल? मुनींचंच. मुनींचंच. अजून दुसरं कोणाचं उत्तर? साक्षात तीर्थंकर भगवंतांच्या आहारदानाचं पुण्य प्राप्त होणं. तीर्थंकरांसारखे दान देणारे मिळणं हे सगळ्यात उत्तम पात्र आहे. म्हणून तीर्थंकरांचा आहार हा ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी पंचवृष्टी होते है ना. म्हणजे तीर्थंकरांसारखा दाता मिळाला. आणि चतुर्थ काळामध्ये ही सगळ्यात प्रक्रिया पहिल्यांदा सर्वप्रथम संपन्न झाली ती कुठे झाली आणि कुणाच्या हस्ते झाली? या अवसर्पिणी काळात, चतुर्थ काळात अशी आहारदानाची प्रक्रिया कुठे संपन्न झाली आणि कुणाच्या हस्ते संपन्न झाली? आदिनाथ स्वामी, हस्तिनापूर, श्रेयांस राजा. श्रेयांस राजा, ठीक आहे. आणि आणखी सोमशर्मा, सोमप्रभ भाऊ त्यांचा, श्रेयांस राजाचा सोमप्रभ नावाचा भाऊ. सगळ्यात पहिल्यांदा चतुर्थ कालामध्ये कुणालाही आहार प्रक्रिया माहिती नव्हती. ती तीर्थंकरांना आहार दानाचं पुण्य प्राप्त झालं ते राजा श्रेयांस आणि त्याचा लहान भाऊ सोमप्रभ. आणि हस्तिनापूर नगरीमध्ये आजही जर तुम्ही गेलं तर त्या ठिकाणी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला पूर्ण असे पेंडॉल सजवलेले मिळतील आणि इक्षू रस त्या ठिकाणी सर्वत्र उपलब्ध होतो. तिकडे हस्तिनापूरमध्ये इक्षूंची कमतरता अजिबात नसते. मोठमोठे पेंडॉल लागले जातात आणि आहारदान त्या ठिकाणी अनेक मुनींचं संपन्न होतं किंवा मुनी त्या ठिकाणी प्रामुख्याने त्या हस्तिनापूर नगरीमध्ये आहारासाठी जातात. आणि सर्वप्रथम आहारदानाचं जे काही स्टॅच्यू निर्माण केलेलं आहे तो देखील हस्तिनापूर नगरीमध्ये ज्ञानमती माताजींच्या हस्ते त्यांनी निर्माण केला. तर अशा तऱ्हेचं हे आहारदानाचं पुण्य. आता त्याच्यानंतर आहारदान दुसरं, गणधरांना आहारदानाचं पुण्य मिळणं, गणधरांचा आहार होणं हेही पुण्य. उत्कृष्ट वृद्धिधारी मुनी मिळणं, विष्णुकुमार मुनी आहे, चारण वृद्धिधारी मुनी आहे, किंवा अजून सप्त ऋषी होते ज्याची कथा रक्षाबंधनच्या दिवशी आम्ही वाचतो, म्हणतो सप्तर्षीची कथा.
तर हे सगळं जे काही आहे वृद्धिप्राप्त मुनी, हे मुनी म्हणजे आहारदानासाठी उत्तम पात्र म्हटल्या. नंतर आजही आम्हाला आचार्यांचा संघ मिळणं हे पण आमच्या आजच्या दृष्टीतून उत्तम पात्रच आहे. नेहमीच उत्तम पात्र आहे ते, पण त्याच्यामध्ये तरतमता अशा तऱ्हेने लावता येते. नंतर मध्यम पात्र हे कुणाचं असणार आहे? तर व्रती श्रावक देशव्रती असेल ते मध्यम पात्र आहे, आणि जघन्य पात्र असणार आहे सम्यक दृष्टी व्यक्ती, हे जघन्य पात्र आहे. तशा तऱ्हेने आहारदानाचं उदय पाहिलं. नंतर औषधदान, औषधदानामध्ये कोण व्यक्ती औषधदानामध्ये प्रसिद्धीला आलेला आहे? श्रीकृष्ण. श्रीकृष्ण. हा, श्रीकृष्ण आलेला आहे की ज्यांनी मुनींचा रोग निवारण करण्यासाठी औषधीचे लाडू सर्व संघांमध्ये, त्या ठिकाणी सर्व घरांमध्ये वितरित केलेले होते. आहारदान, औषधदान, नंतर शास्त्रदान. शास्त्रदानासाठी कोण प्रसिद्धीला आला आहे? आचार्य कुंददेव गवळी असताना. हा, कौंडेश नावाचा गवळी म्हणजे तो आचार्य कुंदांचा जीव, जो पूर्वभवामध्ये गवळी होता, आणि त्या गवळ्याला एका अरण्यामध्ये एक शास्त्र सापडलं. अरण्य सगळ्या बाजूनी पेटलेलं होतं, पण ते झाड मात्र पेटलं नव्हतं, आणि त्या ढोलीमध्ये एक शास्त्र होतं. त्या कौंडेश गवळ्याच्या मनामध्ये भाव आला की सगळं वन पेटलेलं आहे, आणि हे झाड आणि या झाडामध्ये ठेवलेलं ही वस्तू शास्त्र, त्याला शास्त्र हेही माहित नव्हतं, पण हे जे काही आहे हे अत्यंत महत्वपूर्ण असलं पाहिजे, आणि याच्याच प्रभावाने हे झाड पेटलं नाही हे त्याच्या मनामध्ये त्यावेळेला लक्षात आलं. आणि ते त्यांनी कुणाला द्यावं मनामध्ये संघर्ष. एका झाडाखाली मुनी बसले होते ध्यानस्थ, त्यांच्या चरणी ते शास्त्र अत्यंत भक्तिभावपूर्वक अर्पण केलं. परिणाम तो कोंडेश नावाचा गवळीच होता, तो कुंदाचार्य म्हणून प्रख्यात झालेला आहे. आणि अभयदानामध्ये ती व्यक्ती प्रसिद्ध झालेली आहे, ती झालेली आहे सुकर्ण शिव. त्या जंगलामध्ये आग लागलेली असताना एका पायावर उभा राहतो. तो हत्ती तर झाला, पण त्याची कथा आहे ती पण म्हणता येते. पण सुकर जो गुफेमध्ये मुनी ध्यानस्थ होते, आणि त्या गुंफेमध्ये सिंह प्रवेश करणार होता. सिंह प्रवेश केला, मुनींचं शरीर तो खाईल, आणि म्हणून तो सुकर त्याच्या म्हणजे जितकी काही त्याचं सामर्थ्य आहे त्या सामर्थ्यानिशी त्यांनी त्या सिंहाचा सामना केला, आणि त्यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. सुकर हे अभयदानामध्ये प्रसिद्ध झालेले आहे. अशा प्रकारे चार प्रकारच्या 4 दानांमध्ये या व्यक्ती प्रसिद्धीला आले. आगमात अजूनही काही कथन आढळतील, पण रत्नकरण शावकाचार मध्ये प्रामुख्याने हे वर्णन आलेलं आहे. नंतर या 4 प्रकारच्या दानामध्ये सगळ्यात उत्कृष्ट दान कोणतं आहे? आहारदान, अभयदान, औषधदान, शास्त्रदान. ज्ञानदान सगळ्यात उत्कृष्ट आहे. आपली गौण मुख्य व्यवस्था केली तसं 4ही दान हे महत्वपूर्णच आहे, परंतु जर गौण मुख्य व्यवस्था केली तर शास्त्राच्या माध्यमातून मन परिष्कृत होतं, चिंतनासाठी प्रेरक अशी आमच्या मनाची प्रवृत्ती होते. नंतर त्यामुळे आम्हाला सगळ्या प्रकारच्या काही सवलती म्हणजे जे काही असेल विद्वत्ता, यश, कीर्ती हे प्राप्त होऊ शकतं, आणि म्हणून शास्त्रदान महत्वाचं मानलेलं आहे. कुठे कुठे आहारदानालाही महत्वपूर्ण मानलं जातं, कारण आहाराच्या माध्यमातून शरीराचं योग्य रीतीने पोषण होतं. जर शरीराचं पोषण झालं तरच त्याचं मन शास्त्रामध्ये लागतं, तरच तो त्या ठिकाणी कोणतीही क्रिया करू शकतो, म्हणजे त्याच्या स्वतःच्या आवश्यक क्रिया पण. आणि म्हणून कुठे कुठे आहारदानाची देखील महती सांगितलेली आहे. आणि नंतरच आहे उत्तम आकिंचन्य धर्म. आकिंचन्य धर्म, त्याग आणि आकिंचन्य. काही एक प्रश्न. हो, विचार. मी श्रावकाचार संग्रह भाग 3 वाचत आहे.
त्याच्यामध्ये अभय दान के बिना शेष तीनों दान देना निष्फल है असं आलेलं आहे. आता कधी कधी स्वतःचा जीवच तिथे नसेल तर मग काय, मग आहार कुणाला देणार आहे, शास्त्र कोण वाचणार आहे. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तर जीव वाचणं हे महत्वाचं आहे. म्हणजे ही दानामध्ये गौण मुख्य व्यवस्था करत असताना जसं त्यांच्या वक्त्याचा अभिप्राय असेल त्यानुसार देखील या कथनामध्ये कमी अधिकता असू शकते. म्हणून एकांतानी आहारदानच श्रेष्ठ किंवा ज्ञानदानच श्रेष्ठ असं लावायचं नाही. जर समजा एखादे मुनी चाललेले आहे रस्त्याने आणि मागून ट्रकनी धडक दिली, काय फायदा, जीवन तर त्यांचं नष्ट झालं. मग त्यांच्यासाठी काय सांगितलं जाईल की पहिल्यांदा स्वतःचा जीव आम्ही कोणत्याही तऱ्हेने जाणार नाही, अशा तऱ्हेने आपण सेफ साईड चाला किंवा बरोबर व्यवस्थितपणे रहदारीचे नियम पाळा, त्यांच्यासाठी सांगितले जाईल. अभयदान महत्वपूर्ण आहे. म्हणजे विवक्षा लावायची, ही एकांतानी कुठेही लावायचं नाही. ठीक. पुढचा आहे आमचा उत्तम आकिंचन्य. त्याग आणि आकिंचन्य याच्यामध्ये काय फरक करू शकू आम्ही. त्यागामध्ये ज्या वस्तूला मी माझी म्हटलेलं होतं, जगामध्ये कोणतीही वस्तू माझी नाही, पहिल्यांदा तर हे लक्षात घ्यायचंय. थोडं मी समयसाराची पण याला जोड लावणार आहे, कारण तेही अत्यंत महत्वपूर्ण आहे. आम्ही म्हणतो की मी या वस्तूचं दान दिलं, वस्तूचं दान दिलं, वस्तू तुझी होती का, हा प्रश्न जर आम्ही समयसारच्या कोर्टामध्ये उपस्थित केला तर समयसार म्हणेल तुझी कोणतीच वस्तू नाही आहे, जगामध्ये परमाणू एवढं द्रव्य देखील तुझं नाही, आणि तू दान काय देऊ शकतो, पराचं दान तू देऊच शकत नाही, ती वस्तूच तुझी नाही आहे, तर तू दान कशी देऊ शकणार आहे. पण आम्ही आगमाच्या जेव्हा भाषेमध्ये पाहतो तेव्हा ज्याला मी व्यवहार नयानी माझं म्हणते आहे, व्यवहार नयानी माझं तर मी म्हणणार आहे, अनेक गोष्टींना मी माझं म्हणतो, त्याच्यामधून मी माझं दान दिलं, हा व्यवहार नयानी त्या ठिकाणी दान असणार आहे आणि याला उत्तम त्याग म्हटल्या गेलेला आहे. पण आकिंचन्यमध्ये त्याच्या पुढची भूमिका आहे. आकिंचन्यमध्ये मी काय ग्रहण केलं किंवा काय सोडलं यावर लक्षच नाही आहे. आकिंचन्य धर्म बघणार आहे तू ममत्व भावाचा किती त्याग केला, तू जे काही मी 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 करतो आहे, हे माझं हे माझं हे माझं करतोय, हा ममत्व भाव तुझ्या जीवनात सुटला की नाही हे तपास. आणि हे तपासतं त्यावेळेला सांगितलं तू कोण आहे, स्वतःला तू काय मानतोय, तर मी अकिंचन आहे, माझजवळ एवढूसा देखील परमाणू एवढा देखील मी परिग्रह ग्रहण करू शकत नाही, हा स्वतःमध्ये एकटेपणाचा भाव येणं, ममत्व रहित परिणाम जीवनात येणं, हा आहे आकिंचन्य धर्म. म्हणून आकिंचन्य हा त्यागापेक्षाही वरच्या दर्जाचा धर्म म्हटल्या गेलेला आहे. कारण जगामध्ये बाह्य परिकरामध्ये राहत असूनही अंतरंगामध्ये एक प्रकारची उदासीनता, शरीर, भोग, संसार या सर्वांविषयी वैराग्य भावना जेव्हा मनात आली तेव्हा तो स्वतःला एकटा एकाकी असा अनुभव करतो आणि तो भाव माझं कोणीही नाही, मी सगळ्या ममत्वाचा जीवनात त्याग केलेला आहे, हा भाव आहे अकिंचन्य भाव. आणि हे आहे आमचं आकिंचन्य धर्म. म्हणजे परिग्रह किती आहे यापेक्षा परिग्रहावरचा ममत्व भाव माझा किती सुटलेला आहे. परिग्रह सुटणं त्यागात गेलं आणि त्याच्यावरचा मोहही सुटणं. कधी कधी आम्ही मंदिरामध्ये दान देतो आणि दान देत असताना कालांतराने देखील आम्हाला स्मरण राहतं की अरे ही वस्तू मी मंदिरात दान म्हणून दिली होती. जोपर्यंत त्या वस्तूविषयीचे आमचे अजूनही मी दिलेली वस्तू किंवा मी दिलेलं सिंहासन किंवा मी दिलेली ही गोष्ट, हा भाव जोपर्यंत आहे तोपर्यंत उत्तम आकिंचन्य नाही. ज्या दिवशी समत्व भाव, माझं तुझं काही नाही, जे होतं ते पौद्गलिक होतं आणि पुद्गलाचंच ते रूपांतरण आहे, एवढा निष्किंचन भाव जीवनात येणं, हे आहे उत्तम अकिंचन्य.
आणि उत्तम ब्रह्मचर्य, ब्रह्म म्हणजे आत्मा, आणि या आत्मतत्वामध्ये सतत मी रममाण कसा राहील याविषयीची मनाची जी प्रवृत्ती आहे ही असणार आहे उत्तम ब्रह्मचर्य. ब्रह्म आणि आचर्य, ब्रह्म म्हणजे आत्मा आणि चर्य म्हणजे चरण करणारा, विचरण करणारा, म्हणजे आत्मतत्वामध्ये सतत विचरण करणारा. आम्ही दैनंदिन जीवनात क्रिया करत आहोत, पण ह्या क्रिया करत असताना देखील अंतर्मुहूर्तानंतर म्हणजे साधारणतः 48 मिनिटानंतर 1-2 मिनिट तरी आम्ही स्वतःच्या अंतरंगात डोकवायचंय. स्वतःच्या आत्म्यात मी आत्मा आहे, मी चैतन्य स्वरूप आहे याची आठवण स्वतःची स्वतःला करून द्यायची आहे. जे सांसारिक कार्य करतो आहे आणि स्वतःच्या आत्मतत्वाविषयी देखील मला विस्मृती नाही, मी त्यामध्ये रममाण होण्याचाच प्रयत्न करतो आहे. हा भाव आमचा उत्तम आकिंचन्य धर्माचा आहे. 6 धर्म झाले आणि पुढच्या याच्यामध्ये आपण 6 आवश्यक पाहू. कुणाला यावर प्रश्न असेल तर विचारू शकता. ठीक आहे, स्तुती म्हणू. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.